29 महापालिकांसाठी आजपासून अर्ज भरायला सुरुवात. 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार. 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत. 15 जानेवारीला मतदान तर 16 जानेवारीला निकाल. कुख्यात गुंड बंडू आंदेकर कुटुंबातील 2 महिलांना उमेदवारी देण्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संकेत. आंदेकर कुटुंबातील महिलांचा पोलीस रिमांड रिपोर्टमध्ये काहीही रोल नाही. अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या सुभाष जगताप यांची माहिती. नंदुरबारमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक. ITIच्या समस्यांसाठी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचं परीक्षा केंद्र नंदुरबारमध्ये व्हावं यासह इतर मागण्यांसाठी आंदोलन. लाडक्या बहिणींवर अपात्रतेची तलवार. लाडक्या बहिणींना 31 डिसेंबरपर्यंत eKYC करणं बंधनकारक. eKYC न केल्यास योजनेतून वगळण्यात येणार. सावकाराच्या जाचाला कंटाळून किडनी विकल्या प्रकरणातील डॉक्टर रामकृष्ण संचूला सोलापुरातून अटक. डॉक्टर रामकृष्ण संचू याने कंबोडिया इथे पाठवून किडनी काढल्याची तक्रार देण्यात आली होती. साताऱ्यातील खटाव तालुक्यात सूर्याची वाडीमध्ये पट्टेरी हंसाचे केरळवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावात आगमन. जगात सर्वाधिक उंचीवरच्या शिखर असणाऱ्या माउंट एव्हरेस्टवरून झेप घेतो पट्टेरी हंस. सलग 17 तासाहून अधिक काळ हा हवाई अंतर कापतो. लोकलच्या दारात आता प्रवाशांना लटकता येणार नाही. लोकलच्या रेल्वे डब्यांच्या पन्हाळीची जागा बदलण्यात येणार. लोकलच्या दरवाजाच्या पन्हाळीला धरून उभं राहता येणार नाही. मध्य रेल्वेच्या मुंब्रा दिवा दरम्यान झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर प्रवासी सुरक्षेबाबत अंमलबजावणी. वसई विरार महापालिका हद्दीत पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. पाईपलाईनचा एअरवॉल लिकेज झाल्यानं लाखो लिटर पाणी वाया. बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या विरोधात दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शनं. विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. शिमल्यात IGMC रुग्णालयात डॉक्टर आणि पेशंटमध्ये वाद. डॉक्टरकडून पेशंटला मारहाण. पेशानं शिक्षक असलेल्या पेशंटकडूनही डॉक्टरला लाथ मारल्याचा प्रकार. सुप्रीम कोर्टातील अरावली डोंगररांगा संदर्भातील निर्णयावरून राजस्थानमध्ये राजकारण तापलं. भारतातील सर्वात जुन्या अरावली डोंगररांगा धोक्याच्या पातळीत. 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या डोंगरांवर उत्खननाच्या परवानगीला राजस्थानमध्ये नागरिकांचा विरोध. रशियानं केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील तेल प्रकल्प उद्ध्वस्त. हल्ल्यानंतर ओडेसामधील वनस्पती तेल प्रकल्प आगीच्या भक्ष्यस्थानी. रस्त्यावरून वाहू लागले तेलाचे पाट. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.